पहिला चेंडू मंदारचा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, कारण की नक्कीच या मॅच मध्ये परेशला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात आणि या मॅच मध्ये चांगली कामगिरी, कारण की नक्कीच हा प्रतिभावान खेळाडू आहे की ज्यामध्ये आम्हाला पिंटू परचा, कृष्णा सातपुतेची झलक पाहायला मिळते. एबी डिव्हिलर देखील या खेळाडूमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. चेंडूने बॅटची लीडिंग एज घेतली आणि ओ माय गॉड, परेश चुकतोय पहा, कारण की मित्र ही कॅच नाही तू मॅच टाकली आहेस, कारण की सुटलेला झेल किती उपद्रव करणारा तो येणारा काळ आणि वेळ नक्कीच सांगणारा. अगदी आपण पाहिलं होतं वर्ल्ड कपच्या सेमी फायनल मध्ये हसन अलीने मॅथ्यू वेडचा सोडलेला झेल अगदी 20 धावा तदनंतर त्याने ठोकून काढल्या होत्या आणि अगदी पाकिस्तानमध्ये मातम आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि परेशला जीवनदान देणं किती महागात ठरणार आहे तो येणारा काळ आणि वेळ नक्कीच सांगणार आहे. यावेळेला अगदी पंच केला बॅकफुटला जाऊन आणि चेंडू मात्र निघून गेला दान 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 करत सीमा पार चौकार. या 4 धावांनी अकाउंट ओपन झाला. यावेळेला पुन्हा एकदा अलंग द कार्पेट आपण कव्हरला क्षेत्ररक्षक पाहतोय, त्यामुळे चेंडू अडवला गेला. या चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू. नक्कीच 3 चेंडूचा खेळ, 5 ओव्हरची मॅच. पॉवर प्ले ऑन आहे पहिला. परेश जो या संघाचा कर्णधार आहे तो सलामीला आला. यावेळेला हलक्या हाताने पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये चांगला चेंडू कलेक्ट केला गेला. अगदी गुमान गोलंदाजी, चौकार जरूर खाल्लाय, परंतु 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला आणि फक्त 4 धावा. पॉवर प्ले मध्ये आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून अगदी एकमेक मोती या क्रिकेटच्या मैदानामध्ये विखुरताना आपण या मंदार लवेकर गोलंदाजाला पाहतोय. यावेळेला हेलिकॉप्टर लुक, झेल उडाला आणि झेल खाली रोहित आहे, घेतला डेल आणि संपला या फलंदाजाचा खेळ. दरम्यान नक्कीच परेशने हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला, परंतु मैदानामध्ये तो हेलिकॉप्टर क्रॅश झाला, कारण की डीप मध्ये आपण रोहित पाटील सारखा एक दर्जेदार क्षेत्ररक्षक पाहिला. दर्जेदार झेल आणि संपला परेशचा खेळ. पहिला हादरा, पहिला धक्का आणि पहिला दणका नक्कीच आर्यन चिर्ले संघाला या ठिकाणी बसताना आपण पाहिला. 5 ओव्हर मधली पहिली ओव्हर म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक जवळपास या ठिकाणी संपलंय. आमच्या गुणलेखाचा अहवाल आमच्यापर्यंत आला, फक्त 4 धावा या स्कोर कार्ड वरती आहे, परंतु नक्कीच अगदी गुणवान कामगिरी आपण नक्कीच मंदार लवेकरच्या गोलंदाजीतून पाहिली. ओल्ड इज गोल्ड आणि नक्कीच सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. मंदार लवेकर अगदी समिता नागाव संघाचं प्रतिनिधित्व करत असताना काय चमकदार कामगिरी आपण नेहमी पाहिली आहे, परंतु या मैदानामध्ये या मॅच मध्ये, कारण की मॅच महत्वाची आहे. नवीन फलंदाज युनिट नंबर 3 वरती दाखल झाला. यज्ञेश घरत सावरकरचा हा खेळाडू यावेळेला मैदानामध्ये दाखल झाला. मोण्या या नावाने ज्याला संबोधलं जातं आणि आक्रमक फलंदाजी हे त्याचं स्वरूप आपण नेहमी पाहिलंय. सामना सुरू होणार आहे. दुसऱ्या गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित कातकरी गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुर हाताचा फलंदाज म्हटलं तर नक्कीच अगदी या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये अगदी घातक फलंदाज म्हणून त्यांची ओळख देखील आहे. दरम्यान द्रोणागडी नोड उपशहर प्रमुख प्रदीपजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि या व्यासपीठावरती आपण करतोय. वेलकम प्रदीप साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला फटका चांगला आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक आला आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. याही चेंडूवरती आपण
फक्त एकेरी धाव पाहिली, पहिला चेंडू डॉट होता. म्हणजे या वेळेला अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण की तब्बल आताचा विचार केला 8 चेंडूचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती फक्त 5 धावा आणि एक महत्वाचा खेळाडू डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण की ही मॅच सर्वात महत्वाची आहे, अगदी डू अँड डाय. कारण की मॅच हरणारा संघ परतीचा प्रवास करणारा, त्यामुळे धावा जास्त कराव्या लागतील, मोठी धावसंख्या जमवावी लागणार आहे. परंतु सुरुवात या ठिकाणी आपण पाहिलं तर झरीमधी नागाव संघानं अगदी चांगली केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्याच षटकामध्ये काहीसा बॅकफुटवरती लोटून दिलाय तो आर्यन चिर्ले संघाला. यावेळेला फॉलोथ्रो मध्ये चेंडू पकडता आला नाहीये, परंतु नक्कीच अगदी चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. कुठलीही धाव या ठिकाणी मिळाली नाहीये. अगदी पॉवर प्ले दुसरा ऑन आहे तरी सुद्धा मोठ्या मोठ्या चांगल्या फलंदाजांना अगदी शांत ठेवलंय. अगदी अप्रतिम चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला आणखी एक चांगला फटका जरूर आहे, परंतु मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. पुन्हा एकदा एकेरी धाव पाहायला मिळतात. अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा डाव पुरेसे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला जरूर होता, परंतु ते पूर्ण षटक अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. महत्वाचा विकेट देखील त्या षटकामध्ये गेला आणि जवळपास 5 चेंडू डॉट आले. यावेळेला फटका चांगला जरूर आहे, डीप मध्ये कोणी नाही आणि चेंडू आरपार. धावा मिळतील 4. चौकार. नक्कीच आर्यन ग्रुपचा ब्रँड चालण्यासाठी या मैदानामध्ये तुम्हाला जिंकावं लागणार आहे. एक मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे, कारण की समोरचा संघ आपण पाहिला तर फलंदाजांना परिपक्व आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला झुंजण्यासाठी बळ येण्यासाठी धावा जास्तीत जास्त जमवाव्या लागतील. इथं पहा एकाच ट्रेकवरती 2 गाड्या आणि पंचांचं बोट आभाळाकडं, त्यामुळे फलंदाज होतोय धावबाद. नक्कीच या ठिकाणी मॅच थोडीशी रुसली आहे, मॅच थोडीशी फसली आहे आणि तिला जर हसवायची असेल तर या मैदानामध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस तुम्हाला पाडावा लागणार आहे. 2 महत्वाचे खेळाडू नक्कीच गमावून बसला. नवीन खेळाडू मैदानामध्ये अगदी कुणाल मडवी अक्षय मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी देयष्टी पाहिली, चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला तर षटकार चौकार मारण्याची ताकद आहे, परंतु या ठिकाणी थोडीशी मॅच फसली आहे. त्यामुळे धावा कराव्या लागतील आणि धावा नक्कीच करण्यासाठी अक्षय मैदानामध्ये दाखल झाला. या षटकातील जर आपण विचार केला दुसरं षटक देखील या ठिकाणी संपल्याचा निर्वाळा आला. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. स्कोर कार्डवरती धावा फक्त 10 आणि 2 महत्वाचे खेळाडू गमावून बसलाय. पॉवर प्ले देखील या ठिकाणी संपुष्टात आला आणि आपलं वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा एक अनुभवी खेळाडू, अगदी लोणच्या प्रमाणे मोरलेला आणि अनुभवाने भरलेला हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. नाव आहे मंदार लवेकर. यावेळेला चेंडूला काहीसा फ्लाइट देण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर काहीसा वळण घेतोय फलंदाज आणि यष्टीरक्षकाला देखील हा चेंडू पकडण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये नक्कीच यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण प्रफुल्ल ठाकूर, या रायगडची आन बान शान, गेली कित्येक वर्ष या रायगडाची कमान आपल्या खांद्यावरती समर्थपणे वाहणारा खेळाडू
आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये या उरणचा पप्पू आपल्याला पाहायला मिळतो. फास्टर वन चेंडू आहेत. पुन्हा एकदा एकाच रुळावरती दोन गाड्या आणि अपघात अटळाय. आणखी एक दे धक्का. दरम्यान अक्षयची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज निर्दोष मैदानामध्ये दाखल झालाय. कारण की या खेळाडूच्या क्रिकेट कारकिर्दीचा आपण विचार केला तर आताच्या युगामध्ये एखाद्या माणसाला आयुष्य देखील लाभत नाही एवढी कारकीर्द राहिली आहे. निर्दोष घरत याची तो यावेळेला मैदानामध्ये, परंतु मॅच नक्कीच चिरले संघासाठी फसली आहे. स्लोवर वन या ठिकाणी पंचांनी मात्र अवंतार चेंडूची घोषणा केली आहे. अगदी वाईट क्रीजच्या हा बाहेरून हा चेंडू जातोय त्यामुळे दंडित केलं गेलाय. अवंतारने एका धावेने धावसंख्या हलक्याने पुढे सरकली 11 वरती जाऊन पोहोचली आहे. आणखी एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मी पहिलंच म्हणालो होतो एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु आहे आणि गेले कित्येक वर्षाचा अनुभव आणि या अनुभवाच्या शिदोरीतून एक एक मोती मैदानामध्ये विखरूत असताना पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये आपण या गोलंदाजाला पाहतोय. यावेळेला कमालीचा फटका चेंडू फेकून दिलाय मेन विकेट सीमारेखेच्या बाहेर. एक बुलंदी पॉवरफुल षटकार. नक्कीच जसा बाल बॅटला लागला 6 धावांची मोहर नक्कीच यज्ञशी त्याच्यावर छापली होती. यावेळेला मोठस अपील करण्यात आलं होतं परंतु पंचांनी ते फेटाळून लावलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांवर. तर आपण 31वा नियम अपील पाहतोय. जिथपर्यंत तुम्ही अपील करत नाही पंचांना देखील बाद देण्याची मुभा नसते आणि मोठस अपील आहे परंतु ते फेटाळून लावण्यात आलं. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तब्बल आपल्या वयाची 48 वर्ष पूर्ण केली आहे आणि अगदी 18 वर्षाच्या मुलाला लाजवेल अशी गोलंदाजी. परंतु या वेळेला चेंडू जातोय फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर. चौकार. दरम्यान ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये येली आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मैदानामध्ये पाणी पिऊन तरतरीत व्हायचं आहे आणि नक्कीच या दरम्यान आपण पाहतोय की 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. 21 धावा. शेवटच्या चेंडूवरती जो चौकार आला त्या चौकाराचा अपवाद वगळता गोलंदाजी अगदी क्लास पाहायला मिळाली ती मंदार लवेकरची. पहिल्या षटकामध्ये अगदी दर्जेदार गोलंदाजी, दुसऱ्या षटकामध्ये देखील अगदी सुंदरशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. टोटल धावसंख्या आपण 3 षटकांच्या अखेरीस पाहू शकाल. 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. थोडासा ड्रिंक ब्रेक आहे. आपण डीजेला संधी देऊया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. दरम्यान 3 षटकामध्ये नक्कीच थोड्याशा कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे या ठिकाणी 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. या दोन्ही फलंदाजांना मात्र हाना मारा तोडाफोडा आणि जोडा हा मंत्र आत्मसात करावा लागेल.
कारण की सर डॉन ब्रॅडबर्ननी देखील सांगितलं होतं अटॅक इज बेस्ट ठिकाण अनुभव आक्रमण हाच बचाव आहे आणि इथं या राहिलेल्या 2 षटकामध्ये आक्रमण करावं लागणार आहे. नक्कीच यावेळेला या 2 षटकामध्ये चौकार षटकारांनी धावा आल्या पाहिजेत कारण की 50+ धावा करणं गरजेचं राहील. आणि समोरचा संघ आपण पाहिला तर आक्रमक संघ आहे जरीमरी नागाव की ज्याच्यामध्ये अगदी खोलवर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे कारण की आपण सकाळी जवळपास 85हून अधिक धावांचा पाठलाग करत असताना अगदी फक्त 9च्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 50+ धावा करणं गरजेचं राहील. स्ट्राईकला यावेळेला आपण फलंदाज निर्दोषला पाहू शकतोय कारण की संपूर्ण आयुष्य ज्यानं क्रिकेट खेळण्यामध्ये घालवलं अगदी क्रिकेटला धर्म मानणारा खेळाडू यावेळेला फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय. तेजस गोलंदाजी करणारा पहिला चेंडू दिशा दिली डीप मध्ये कोणी आहे चेंडू चाललाय 1 2 आणि 3 बाउन्स नंतर सीमा पार चौकार. इंग्रजीचे नक्कीच असं म्हणतात जो पायाने चालतो तो काही अंतर चालतो जो चालताना डोक्याचा वापर करतो तो आपलं उद्दिष्ट गाठतो. कारण की नक्कीच वेगवान गोलंदाजाला फक्त दिशा देण्याचं काम केलंय निर्दोषने मागच्या चेंडूवरती. यावेळेला समोरच्या बाजूने दे धक्का आणि ठोकलाय छक्का कमालीचा. अगदी वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहिला त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा एक दर्जेदार षटकार पेश केलेला आपल्याला पाहायला मिळाला. निर्दोष घरत नावाचा हा ब्रँड यावेळेला मैदानामध्ये आर्यन चिर्लेस संघाने उतरवला आणि नक्कीच यावेळेला निर्दोषी हवा आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी चांगली आहे आणि नक्कीच तब्बल 31 वरती स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय. दरम्यान या 4थ्या गोलंदाजावरती मात्र हल्ला बोल करण्यात आला. टार्गेट सेट करायचं आहे मोठं टार्गेट करायचं आहे त्यासाठी हल्ला बोल बॅटची पॉवर. यावेळेला आणखी एक मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार षटकार. आणखी एक दर्जेदार षटकार. अगदी आता मात्र धावा आणि धावा आणि धावांचा धुमाकूळ तो आला त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतला. अगदी 3 चेंडू मध्ये धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 16 स्वतःची आणि संघाची नेली ती 37 धावसंख्या. धावसंख्या काहीशी रुसली होती तिला हसवण्यामध्ये यश मिळालंय. नाव आहे निर्दोष घरात. यावेळेला हलक्या हाताने चेंडू खेळला आणि काहीसे या गोलंदाजाने सुटकेचा निश्वास ठेवलाय कारण की अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न यश आला. फक्त एकेरी धाव 38 धावा स्कोर कार्ड वरती स्ट्राईक वरती जाऊन पोहोचला यज्ञेश घरत मोन्या. हा देखील आक्रमक फलंदाजीसाठी जाणला जातो कारण की आता मात्र काही चेंडूंचाच खेळ उरला. 1 षटक आणि काही चेंडू त्यामध्ये तुमची बॅकलिप आणि तुमचा बॅटिंग स्टन आक्रमक असायलाच पाहिजे. यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ पूल पाव पूल आणि सक्सेसफुल चेंडू होतोय प्रेक्षकामध्ये. आणखी एकदा गोल.
म्हटलं ना तर कॉलिंग गरजेचं असतं आणि या वेळेला घडलं काय कॉलिंगचा अभाव, त्यामुळे जेलदारनी मातेला दान झाला आणि या चेंडूवरती तब्बल 3 धावा आल्या आणि या षटकाने मोमेंटम काहीसा चिरले संघासाठी शिफ्ट झाला. त्यामुळे जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. मीटिंग अवॉइड करायची आहे. हा क्रिकेटचा खेळ असाच मित्रांनो, हा खेळ तुम्हाला राजाचा रंक आणि रंकाचा राजा, हिरोचा झिरो आणि झिरोचा हिरो. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 21 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या 4थ्या षटकामध्ये आल्या तब्बल 26 धावा टोटल झाली 47 धावा. अगदी मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झाला. दरम्यान सलग 2 विकेटसाठी पारितोषिक आलंय 500 रुपयाचं. एवन जोडी यांच्याकडून पिवन जोडी यांच्याकडून हे बक्षीस आलेलं आहे. पाहूया, गोलंदाजाला सलग 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, परंतु या वेळेला अगदी भन्नाट वेगानं गाडी निघाली आहे ती आर्यन चिर्ले संघाची. 3 षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व आणि या 4थ्या षटकामध्ये फलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आला विक जाधव. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतलाय, त्यामुळे या वेळेला यज्ञेश गरज झाला फेल. बाजला आणि आणखी एक दर्जेदार खेळाडू अगदी जिवंत ज्वालामुखी मैदानामध्ये दाखल झाला. नाव आहे धीरज पाटील. कारण की त्याची फलंदाजी आम्ही खूप साऱ्या मैदानामध्ये पाहिली आहे, प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करणं आणि आताच्या घडीला बेंडकल मधील अगदी सर्वाधिक फॉर्म मधला हा खेळाडू आहे आणि तो यावेळेला मैदानामध्ये दाखल झाला. फुलटॉस चेंडूला दिशा दिली, चेंडू मात्र फाईन लेगचा सीमा रेषेवरती धडकला. एक दर्जेदार चौकार. दरम्यान पहिल्या चेंडूवरती चौकार. या खेळाडूच्या डिक्शनरी मध्ये सिंगल डबल जास्त नाहीच आहेत, जरी मिस टाइम झाला तरच मिळतात, अन्यथा अगदी चौकार षटकारांची भाषा हा नेहमी खेळाडू बोलताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि समोर जर गोलंदाजीसाठी पाहिलं तर विवेक जाधव हा देखील नावगाव मधील एक नावाजलेला गोलंदाज आहे, हा देखील विकेटची भाषा बोलतो. परंतु पहिल्या चेंडूवरती बळी मिळाला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती धीरजने त्याला चौकार ठोकला. या ठिकाणी लाईन थोडीशी खराब आहे, आपण पाहिला व्हाईट लाईनच्या बाहेरून चेंडू जातोय, त्यामुळे दंडित केलं जाईल. रिटर्न किटच्या काहीसा बाहेर चेंडू रिलीज केला, लाईन थोडीशी खराब आहे, पंचांनी हेरला आणि त्यामुळे आणखी एक अवंतार चेंडू धावसंख्येमध्ये वाढ. आणि त्याच दरम्यान आपण अर्धशतक देखील पूर्ण झालेलं पाहिलं. चिर्ले संघाचं 52 धावा कंप्लीट केल्यात. यावेळेला थोडस व्हेरिएशन केलं होतं, चेंडू पडल्यानंतर काहीस वळण घेणारी गोलंदाजी आणि धीरज मात्र या ठिकाणी थोडासा फसतोय. आणखी 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. यावेळेला चांगला साऊंड तर आला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बहुतेक चेंडू पकडला जाईल, चेंडूची फेक होईल. तत्पूर्वी फक्त एकेरी धाव पाहायला मिळाली आहे. ज्या खेळाडूने मैदानामध्ये अगदी लढण्याचं बळ दिलं, अगदी 4 चेंडू खेळलाय, 17 धावा ज्याच्या नावावरती आहे,
हा चिरल्याचा बँड आपण पाहतोय. नाव आहे निर्दोष घरात. रिवा स्वीप दुधारी तलवार आणि या ठिकाणी मिळवलाय शानदार चौकार. धावा मिळतील 4 चौकार. काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 5 चेंडू आणि 21 धावा ही कामगिरी राहिली आहे या इनिंग मधला. अगदी शेवटचा शस्त्र आणि अस्त्र घेऊन वेग का. रिवाचवा स्वीप फटका मिस टाइम आहे. लिडिंग एज घेतली आहे आणि या ठिकाणी फटका काहीसा बसला त्यामुळे झेल बाद होतोय निर्दोष. अगदी 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. 57 धावा 57 धावा धावपलकावरती आणि टार्गेट सेट झालाय ते 5 षटकामध्ये 58 धावांचं. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. दरम्यान या 2 अंकी नाटकातील 1 अंक इथे संपलाय. आपण दुसऱ्या अंकाकडे जात आहोत. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातील अगदी ख्यातनाम समालोचक आपण जयजी भोसले यांना पुन्हा एकदा विनंती करूया की या सामन्याचा उत्तरार्ध आपल्या 5 षटकांची कहाणी आपण ऐकणार आहोत जयजी भोसले यांच्या जुबानी. दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय प्रतीक पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. द्रोणागडी नोडचे अगदी उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. नक्कीच आमचे लाडके आयोजक सुशांतदादा तांडेल यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान करत आहोत. आदरणीय सौरभजी पाटील साहेब युवा सेना अधिकारी ज्यांचं आगमन झालंय, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या काही विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आदरणीय सौरभजी म्हात्रे साहेब युवा सेना अधिकारी ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. चला या सामन्याकडे वळूया जिथे मात्र महत्वपूर्ण या लढतीच्या दरम्यान 2 संघ पहिल्या मॅच मध्ये परास्त झाले होते आणि अर्थात या दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा संधी प्राप्त होत असताना आदरणीय शुभमजी चौरे साहेब देखील उपस्थित आहेत ज्यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. युवा सेना अधिकारी ज्यांची उपस्थिती आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून उरण प्रीमियर लीग मध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. ज्यांचा विशेष सन्मान आम्ही करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की तुम्ही या राजकारणाच्या पटलावरती एक चांगलं कामकाज करत आहात. आदरणीय सुशांतजी तांडेल साहेब, आदरणीय श्री वैभवजी कडू साहेब, जरीमरी क्रिकेट क्लब नागाव तथा गणेश कृपा बालई RS कोटनाका यांच्या माध्यमातून आयोजित उरण प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहोत.
आघाडीची जोडी मापक धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असं म्हणावं लागेल, कारण जिथे मात्र आपण पाहिलं ना या इनिंग मध्ये टार्गेट सेट केलं 58 धावसंख्येचं 5 षटकांच्या लढतीच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतात, जिथे हर्षल ठाकूर आणि वैभव पाटील हर्षल ठाकूर आणि वैभव पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहत आहोत. पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती चिराग दाखल होत असताना पाहायला मिळेल. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावा कोणी, वाट कोणाची पाहू नका, हे जग जिंकायचं सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे आपण पाहतो ना या 58 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स 3,12,262 सबस्क्रायबर, हा सबस्क्रायबर मीटर आपण स्क्रीनवरती पाहतोय. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सोन्याची चमक आणि आगरी लोकांची धमक, आगरी कोळ्यांची धमक कदापि कमी होत नाही. त्यापैकी एक माणूस आहे अर्थात संदेजी पाटील, अर्थात त्यांचं ही वाहिनी आज आपण पाहतो आहोत. आघाडीची जोडी, यस अंपायर कॉल आलाय, सामन्याला होते सुरुवात. सामना जिथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जिथे गोलंदाजी मार्कवरती चिरागला आपण पाहतो आहोत. मॅन इन ब्ल्यू मॅन इन रेड अशा स्वरूपाचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. उरण प्रीमियर लीग आज आपण या स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत. उरण प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा जो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. पहिला बॉल पडेल, गोलंदाजी मार्कवरती चिराग. पहिला बॉल वेगाने टाकला, बॅकफूट वरती डॉमिनेट केलं, उसळी घेणारा चेंडू जिथे पाहायला मिळाला. वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो हा गोलंदाज, आणि अर्थात त्याच्याकडे असणारे जो काही वेग आहे हा प्रचंड वेगाने गोलंदाजी त्याला करणं गरजेचं राहील, कारण आपल्या संघाच्या अपेक्षेवरती आपल्याला खरं उतरावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण गोलंदाजी करतो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा दर्जाचे चेंडू टाकावेच लागतील. स्ट्रायकर रेंजवरती बॅटर यावेळेचा बॉल बॅकफुटला आल्या, ऑन साइडला केलाय, जिथे आपण पाहतो एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरी धाव इथे येत असताना वैभवच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. वैभव पाटील आणि त्यांच्या साठीला हर्षल ठाकूरला आपण पाहत आहोत. मागील मॅच मध्ये ज्याच्या बॅटमधून 63 धावांची खेळी ही पाहायला मिळाली होती, परंतु काही पावलं किंवा काही धाबा संघ पराभूतीच्या छायाखाली गेला, कारण त्या बनल्या नव्हत्या. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेला अर्थात एखाद्या, मला गोव्याच्या बीच वरती नुकता डिसेंबर ओलांडलाय, गोव्याच्या बीच वरती व्हॉलीबॉल जसा पास करतात ना तसंही ते व्हॉलीबॉल सारखा पास क्षेत्ररक्षकाने चेंडू. कारण ही देणं फार अत्यावश्यक राहतं, कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळेला झेल सुटतो त्यावेळेला या गोष्टी महत्वाच्या राहतात, अन्यथा रात्र आपली चांगली जात नाही. चेहऱ्यावरती सूर्य आला होता असं म्हटलं होतं क्षेत्ररक्षकाचं. दापलकावरती धावा आहेत त्या 2. पुढचा बॉल पुढे सरसावला, हलक्या हाताने केला, एक्सा कव्हरला चॉप केलं होतं, क्षेत्ररक्षक पोचतो वेगाने. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं, कारण आपल्याकडे जे काही बीटा व कल था, आपल्याकडून चुका झाल्या जर का आपण त्या मनामध्ये ठेवल्या किंवा त्या जर का काळजाला लावून घेतल्या तर आपल्याकडून आणखीन चुका होतील. हे सारं काही विसरून जर का आपण मैदानाच्या आतमध्ये वावरलो ना, या पटलावरती जर का आपल्याला वावरायचं आणि यशस्वी राजा व्हायचा आहे तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा आपल्याकडे असावा लागतो. पुढचा बॉल आडवा बॅटने डाऊन द ग्राउंड, झेल निसटल्यानंतर जीवदान मिळाल्यानंतर ठोकलेला हा अविश्वसनीय चौकार. झेल सुटला, जीवदान मिळालं, तदनंतर येणारा हा चौकार डाऊन द ग्राउंड इथे पाहायला मिळाला. आडव्या बॅटने जणू का बेसबॉल हिट इथे केला होता. संघाची धावसंख्या 7. पुढचा बॉल चिरागचा हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला, डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक विरुद्ध दिशेने जातोय. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांना कौतुक करायला हवं. त्या ठिकाणी होता परेश ठाकूर, मिस्टर 360 दुत्तुमचा वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला.
आणि अर्थात प्रयत्न चांगले केले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती विदाउट लॉस बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे 58 धावसंख्येचा पाठलाग करतोय जरीमरी नागाव संघ. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत असा गेलो आणि असा आलो. नागाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. संघ मालक आदरणीय वैभवजी कडू यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. आणि अर्थात पहिल्या षटकांच्या अगदी 9 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळाला. या आधीच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं अक्षयजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात. या पूर्वार्धामध्ये हितेजी म्हात्रेसर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. गेले अनेक वर्ष हितेजी म्हात्रेसर एक उत्कृष्ट दाद्याचं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. परंतु आज अक्षयजी पाटील यांना ऐकण्याचा योग आला प्रथमच या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि उद्याच्या दिवशी दशरथ पाटील आणि अमित म्हात्रेंना मी आज ऐकल्यासारखं मला अक्षयजी पाटील यांना ऐकल्यानंतर वाटलं होतं. परंतु या उद्या ओरिजिनल येतील. तुम्ही त्यांना देखील ऐका. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. पुढचा बॉल खोलात टाकला. हलक्या हाताने इथे खेळला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अर्थात तालुक्याच्या स्पर्धेला हर्षाचे जर का फुवारे उचलायचे तर उद्याच्या दिवशी एंटरटेन आहे. तुम्हाला खूप काही घेऊन या तुम्ही उद्याच्या दिवशी. धावफलकावरती धावा एक सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर जिथे दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती रोहित पाटीलला आपण पाहत आहोत. रोहित पाटील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेचा बॉल खोलामध्ये हलक्या हाताने खेळले. पॉइंट्सला कोणतीही धाव या चेंडूवरती प्राप्त होत असताना पाहायला मिळालेली नाहीये. हर्षद ठाकूर सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं ही एक खऱ्या अर्थानं तारेवरची कसरत आहे. कारण तो चांगल्या धाटणीचे स्ट्रोक खेळतो. स्ट्रोक मेकर आहे. निडर अंदाजामध्ये बॅटिंग करतो. त्याचा झंझावाती आणि बेदरकार खेळ हा मागील मॅच मध्ये 63 धावांचा पाहिला गेलाय. या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून अपेक्षा तीच राहील की कर्णधार पदाची ती इनिंग पुन्हा एकदा साकारावी लागेल. हा बॉल पहा. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्याच्याकडून ही झेल निसटलाय. उरण तालुक्याचं क्रिकेट गेल्या अनेक वर्षामध्ये मी सातत्याने जवळून पाहिलं. परंतु उरण तालुक्याचे खेळाडू केवळ 5 महिने खेळतात. कारण 6 महिन्यामध्ये जास्तीचा खेळ तिथे होत नाही. पाऊस आल्यानंतर पाणी येतं. पाणी आल्यामुळे मैदानं खुली होत नाहीत. त्यामुळे माझ्यासाठी हे जास्तीचं काही नवीनचं नाहीये. परंतु उरण तालुक्याने लेदर बॉल रणजीपट्टू देखील दिलाय. हा बॉल टप्प्यात आलाय. ऑन साइडला चेंडूला पाठवलं. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. रिप्ले आपण पाहतोय. उजव्या हाताचा जलद गती गोलंदाज हाफ ट्रॅकर टाकला. परंतु अगदी त्याच वेळेला काय स्ट्रोक केला. कॅमेरामन अर्थात अमोल पाटीलचं कौतुक मी करेन. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला फॉलो केला. सिद्धार्थ मात्रे त्याचा मी उल्लेख करणार होतो. कारण रायगड जिल्ह्याचा एकमात्र खेळाडू आहे आणि तो उरणला बिलॉंग करतो. याचा अभिमान आम्हा सर्वांना आणि आज मी इथे आल्यानंतर सर्वांनाच वाटायला हवा. कारण ज्या प्रकारचं तो सध्याच्या घडीचं क्रिकेट खेळतोय, ज्या पद्धतीने दिलीप ट्रॉफी मध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. आणि मुळात तो उरणचा आहे. कारण रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर उरण तालुक्यामध्ये फार कमी क्रिकेट खेळलं जातं. टेनिस बॉल. फ्रेंड्स क्लब अकॅडमी मधून तो पुढे आला. तिथून तो चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतोय. युवा खेळाडू आहे. रणजीपट्टू आहे. पुढचा बॉल लो फुल टॉस. बॅटची लिडिंग एज. संधी निर्माण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्याने टिपला. झेल संपला फलंदाजाचा खेळ. फर्स्ट विकेट गोज डाऊन. अर्थात इथे फलंदाज क्रमांक पहिला वैभव पाटील दिपाच.
पडेल या ती मात्र शंका नाही आहे. रोहित पाटीलने सफलता मिळवली येथे. 19 चेंडू आता मात्र 41 ची आवश्यकता. 19 बॉल आणि 41 ची आवश्यकता परेश या मॅच मध्ये राहिली आहे. सामना बनणार 17ला पहिला खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर ज्याने अनेक ऊन पावसाळे पाहिलेत. क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच एक निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारा खेळाडू मैदानावरती प्रफुल्ल ठाकूरला आपण दाखवत असताना मोठा पप्पू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय. छोट्या पप्पूने कमाल केली. त्याने अर्धशतक ठोकताना पण मैदानावरती पाहायला मिळालंय. परंतु इथे या खेळाडूला करून दाखवावा लागेल. त्या दर्जाचा खेळ इथे करावा लागेल. तो इम्पॅक्ट इथे पुन्हा एकदा पाडावा लागेल. स्कोर कार्ड वरती 17 संघ अडचणीमध्ये. विजयासाठी 19 बॉल आणि 41 ची आवश्यकता मॅच मध्ये राहिली आहे. उर्वरित शेवटचा बॉल या षटकाचा. रोहित पाटीलने कमाल केली या सामन्यामध्ये. दर्जेदार गोलंदाजी केली आहे त्याने. फलंदाजाला कोणती मुभा न देता एक अँगल बनवत असताना गोलंदाजी केली आहे आणि अगदी त्याच वेळेला त्याने त्याच कारणावरती किंबहुना त्या जोरावरती विकेट प्राप्त केली. आडवा बॅटने ऑन साइडला स्लॉग स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तो आला मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल ठाकूर मैदानामध्ये आत. चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. दोन षटकांचा खेळ संपला. 23ला 18 बॉल आता मात्र 35 ची आवश्यकता आहे. प्रफुल्ल ठाकूर पप्पू मैदानाच्या आतमध्ये आला ना, त्याने जरूर सांगितलं प्रतिस्पर्ध्याला कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबरात दरार आहे. आज देखील तोच दरार आणि तीच दहशत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. काय स्ट्रोक केला खेळाडूने. लोअर फुलटोत बॉल मायनस चेंडू होता. स्लॉक स्वीप केला. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे त्याचा आणि त्याने इथे षटकार प्राप्त केला. संघाची धावसंख्या 23ला 1. हे आमचं समालोचन कक्ष तुम्ही पाहत आहात. समालोचन कक्षाला दाखवणं ही बाब इतकीच नव्हे तर खऱ्या अर्थानं या कामापाठीमागेही आपण कौतुक करायला हवं. कारण जिथे 24 लाईव्ह इव्हेंट्सची टीम कामकाज करते. हा बॉल थेट यष्टांचा बेट फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक 2 सरपंच जी तो चल दिए. अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. खेळाडू क्रमांक 2 संघाचा कर्णधार बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले ऑन अ स्क्रीन आपण पाहतोय. काय बॉल टाकलाय. बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द टुर्नामेंट. कारण चेंडू जिथे पडला ना तिथून हदभर वळण घेतला होता. परफेक्ट बॉल. पाहावा आणि पाहतच राहावा. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम पण थांबत नाही, कारण त्यांनाही पुन्हा पुन्हा पाहायचंय. बॉल जिथे पडला यष्टांच्या बाहेर पडला होता, डाव्या यष्टीच्या बाहेर, आणि तिथून जो वळला ना थेट मिडल स्टंप घेऊन गेला. बॉल ऑफ द सेंचुरी मी पाहिली होती शेन वॉर्नची, आणि तदनंतर हा बॉल इथे पाहायला मिळालाय. परेश ठाकूर आहे त्याच्या पाठीमागे, कलाकार, हा फिरकीचा जादूगार जो तुम्ही या गावामधून आला आणि सध्याच्या घडीला पुण्याचं क्रिकेट गाजवलं. देहू रोड मध्ये जाऊन चांगलं खेळला. तिथून आता मात्र आज तालुक्यासाठी खेळतोय, प्रीमियर लीगची स्पर्धा खेळतोय. गावासाठी त्याला खेळत असताना पाहायला मिळाला होता. मला आठवण होते मुळेखंडच्या स्पर्धेमध्ये सरपंच चषकामध्ये मी त्याला प्रथमदा पाहिलं होतं, आणि त्यावेळेला त्याने समर्पकाची भावना देत असताना तो म्हणाला की मी क्रिकेटला शिकतोय. परंतु त्याच वेळेला प्रेक्षक वर्ग म्हणत होता की हा कृष्णा सातपुतेला जास्तीचं फॉलो करतो. अगदी त्यावेळेला एक नौका युवा खेळाडू होता, तिथून मी त्याला पाहत गेलो. त्याच्या गुणवत्तेमध्ये आणखीन तो सुधार करत गेला. चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतो, हेलिकॉप्टर बॉय म्हणून तो प्रसिद्ध आहे, आणि अगदी त्याच वेळेला तो गोलंदाजी चांगली करतोय. सध्याच्या घडीला चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतो. 23ला 2. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे क्षेत्ररक्षण खराब झालाय. बॉडी लँग्वेज त्या रीतीची नव्हती क्षेत्ररक्षकाची, त्याच्याकडून चुकी. चेंडूने ओलांडले सीमारेषा पार. मिळतील धावा 4. हा चौकार. ते 27 धाबा धावफलकावरती आहेत. येणारे 16 बॉल आता मात्र 31 ची गरज. 16 बॉल 31 धाबा.
यावेळेचा चेंडू इथे मात्र वेगवान पाहायला मिळाला, पंचाकडे अपील करण्यात येते, परंतु अगदी त्याच वेळेला व्हाईट बॉल इथे येत असताना या गोष्टीची चर्चा होईल, कारण त्याचे बॉडी लँग्वेज पहा. परेश ज्या प्रकारचं किंबहुना त्याचे रिॲक्शन्स आहेत, तो ज्या पद्धतीने अपील करतोय, या साऱ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी बिनसलंय त्याच्या मनामध्ये, असंच वाटू लागलंय. 27-2 येणारे बॉल आता मात्र शेष राहिले ते अर्थात 28 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात 16 बॉल आणि 30 ची आवश्यकता. 28 धावा धावफलकावर. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. यावेळेला खोला टाकला, डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. मी कर्णधाराचं कौतुक करेन, कारण ज्या वेळेला फलंदाज बाद झाला ना, तर लेफ्टीच्या अगेन्स्ट राईटी बॅट्समन अनेक वेळेला कर्णधार पाठवतो, परंतु या कर्णधाराने तसं केलं नाही. लेफ्टी बॉलर आहे तर लेफ्टी बॅटरच तिथे पाठवला आणि तिथे चौकार प्राप्त केला साई तांडेलने, आणि त्याचा एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. डाऊन द ग्राउंड पुढच्याच बॉलवरती त्याने सिंगल घेतली. 250च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या ती 29-2. पुढचा चेंडू परेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेगवान क्विकर वन देखील त्याच्याकडे आहे. तो चेंडू वळवण्याची कसब त्याच्याकडे नाही आहे, केवळ किमोना अगदी त्याच वेळेला तो क्विकर वन देखील टाकू शकतो. गोलंदाज हा असा असावा ना की प्रतिस्पर्ध्याला लेजिंग खेळायला भाग पाडेल, परंतु अर्थात त्याने चांगली गोलंदाजी इथे केली आहे. पुढचा बॉल. या वेळेला देखील प्रयत्न तोच राहील. ऍक्शन रिप्ले जणू काही इथे आपण पाहिली. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना ही पंच तुम्ही पाहता ऑन अ स्क्रीन संदीपजी पाटील यांना, आणि पाटील म्हटल्यानंतर कामकाज जर वरच्या दर्जाचंच होतं. परेश ठाकूर जिथे गोलंदाजी करतोय, स्कोर कार्ड वरती आहे ती 29-2. पुढचा बॉल खोला टाकला, डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे. इथे घडलंय काय? सरप्राईज पॅकेज. खेळाडू क्रमांक बाद होईल. संघाला दिला धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद. रिंग्स ट्रॉली आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना, खर तर एकंदरीत काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या आयोजनाच्या माध्यमातून आपण पाहतोय. रिमोट वरची कार म्हणून लहान मुलांमध्ये फार प्रचलित आहे ही कार, आणि रत्नेश म्हात्रे यांची ही संकल्पना आहे. कारण जास्तीची आपण पाहिलं ना तर त्याचे लहान मुलं वापर करतात, पण त्याचा वापर या गोष्टीसाठी येऊ शकतो. 29-3 आहे. येणारे बॉल आहेत ते 12 बॉल मध्ये 29 ची आवश्यकता. आदरणीय दीपकजी म्हात्रे साहेब खोपट्याचे आपण उपस्थित झाला असाल तर या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. दीपकजी म्हात्रे साहेब खोपटा या आपलं हार्दिक असं स्वागत आहे उरण प्रीमियर लीग मध्ये. चौथं पर्व आपण पाहतोय. चौथ्या पर्वातील महत्वपूर्ण लढती आपण पाहत आहोत. जरीमरी नागाव त्याच्या विपक्ष खेळते आर्यन ग्रुप चिर्ले. आर्यन ग्रुप चिर्ले म्हटल्यानंतर अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ नेहमीच त्यांनी उतरवत असताना आपण पाहिलाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल, ज्याने मागील षटकामध्ये जिथे धावा खर्च केल्या होत्या, दमदार गोलंदाजी करत असताना 14 धावा खर्च केल्या होत्या. 2 षटकार आले होते त्यांच्या अगेन्स्ट, तरी देखील कर्णधाराने इथे विश्वास दाखवलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चला काही काळ सामना थांबला होता कारण ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर येते. सामन्याला सुरुवात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा रोहित पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅच बनू शकते, सामना बनेल. एखाद चांगलं षटक दोन्ही संघांच्या बाजूने यायला हवं. यावेळेचा चेंडू कमी गतीने टाकला. व्हेरिएशन इथे पाहायला मिळाली. गोलंदाजी ही चांगल्या दर्जाची करत असताना आपल्याकडे व्हेरिएशन आणि व्हरायटी ही तेवढीच असावी लागते. पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. रोहित पाटीलला आपण पाहतोय. पी म्हणजे प्रेम, ए म्हणजे आत्मविश्वास, टी म्हणजे त्याग, आय म्हणजे इमानदारी आणि एल म्हणजे लढाऊ. अर्थात पाटील लढवय्या वृत्तीचे पाटील हे नेहमी असावे लागतात.
हा बॉल उजव्यासीच्या बाहेर पुन्हा एकदा पाहायला मिळतो. इथे पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन इथे येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती आहेत त्या 30. 11 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. काही चेंडू गोलंदाजाचे, काही चेंडू फलंदाजाचे. क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे हा चढ उतार. पुढचा बॉल यावेळेला देखील शरीरापासून दूर ठेवला. जाणीवपूर्वक गोलंदाजी इथे होते जरूर. एखादा डावखुरा हाताचा गोलंदाज ज्यावेळेला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजी करतो ना, हे टेन्शन हे नेहमीच त्यांच्यावरती येत असताना पाहायला मिळतं. कुठे ना कुठेतरी बदलाव करायला हवेत. आपल्याकडे आत्मविश्वास चांगला असावा लागेल, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्यासाठी आपण जाणलो जातो. मागील षटकामध्ये जे काय झालं ते विसरून आपल्याला पुन्हा नव्याने एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणं तितकंसं गरजेचं असेल. रोहित पाटीलकडे एक आशेचं किरण म्हणून पाहिलं जातं, कारण या षटकामध्ये जर का जास्तीच्या धावा आल्या तर पुढच्या षटकामध्ये हे कमी टोटल पाहायला मिळू शकते. परंतु त्या रोखायच्या असतील तर इथे या षटकाला एक छोटं बनवावं लागेल. परंतु हा फटका पहा, डाऊन द ग्राउंड आलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं आहे. यावेळेला टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. चौथा बाद. काही बघत पारितोषिक आलंय. अर्थात मैदानाच्या आतमध्ये विवेक जाधव येते आणि जर त्याने लगातारचे 3 बॉल 3 षटकार ठोकले ना तर त्याला जीपे करण्यात येईल. प्रशांतजी माळी साहेब, जीपेचा जमाना आला ना आणि पैसे दिलेले पण आहेत. जमाना ज्या वेळेला आला ना हा जीपेचा, तदनंतर सारं काही कॅशलेस झालं. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू येतोय. दाखल होत असताना स्ट्राईक रेट वरती आपण पाहत आहोत. 2 रोहित पाटील आहेत. रोहित नावामध्ये ही चर्चा जास्तीची होतीये, कारण एक रोहित वरती सध्याच्या घडीला असं लोक चर्चा करतात की शालीच्या दुकानापासून थोडासा जवळ आहेत. रोहित शर्मा त्याला बाजूला सारूया. या मॅच कडे वळूया. 31 ला 4 आहे. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू थेट रक्षकाचा वेध घेतलाय. पुन्हा एकदा टाकावा लागणार. अतिरिक्त रन्स इथे येत असताना पाहायला मिळते. मिश्किल स्वभावाचा असल्या कारणाने रोहित शर्मा म्हणाला, मी 2 मुलांचा बाप आहे, मला ठाऊक आहे मी काय करतोय. अर्थात क्रिकेट त्याच्याकडे अजूनही खूप सारं जिवंत आहे. 32 ला 4. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाने अतिरिक्त धावांचा हा भडीमार जो केलाय हा थांबवावा लागेल. 32 ला 4 आहेत. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज घेतली आहे. जिथे क्षेत्ररक्षक दोन्ही गाड्या करुळावरती आल्या. चुका 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 वारंवार मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाल्यात. या गोष्टी एक्सपेक्टेबल नाही आहेत तुमच्याकडून. तुम्ही तालुक्याच्या लेवलचं क्रिकेट खेळत आहात. इथे फेका फेक पाहायला मिळाली. झेल निसटला. थ्रो चुकीचा झाला. सारं काही निघून गेलं. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं केवळ दुपाटणं. धावफलकावरती आहेत त्या 33 ला 4. संघ अडचणी वाढू लागल्यात, कारण येणारे 9 बॉल आणि 25 ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये येण्यासाठी 1 ते 2 मोठे स्ट्रोक येणंच गरजेचं राहील. स्ट्राईक एंड वरती बॅटर यावेळेला पाहायला मिळेल. अर्थात विवेक जाधवला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. त्याच्यासाठी 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू खोला, डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. परेश चेंडूला उचलतोय. फेकी अगदी त्याने प्रसंग अवधान दाखवत असताना इथे केलेली पाहायला मिळाली आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या पलीकडे जास्तीचं काही नाहीये. मॅच बनवू शकते. एखादा मोठा स्ट्रोक हवाय, कारण सामना आता दूर निघून चाललाय. 8 बॉल आणि 24 ची आवश्यकता या मॅच मध्ये. मोठे स्ट्रोक येणं गरजेचं, मोठे स्ट्रोक येणं अपेक्षित, कारण या सामन्यामध्ये आपल्याला पुनरागमन करायचं आहे. तर आवश्यक आहे त्या धावा. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. लांब लचक, उत्तुंग, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. रन्स आपण पाहतो धावफलकावरती त्या 40 विजयासाठी आवश्यकता या मॅच मध्ये ती 7 बॉल आणि 18 धाव संख्येची आवश्यकता.
धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत. एकच मारला, पेट्रोल पंप मध्ये मारला, एवढा लांब लचक षटकार ठोकला रोहित पाटीलने, रोहित पाटीलच्या अगेन्स्ट. हाफ ट्रॅकर कमी गतीने टाकला गेलेला हा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. 7 बॉल आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 6 चेंडू आणि 18 धावा. मॅच तितकीशी चांगली बनत असताना शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाईल यातही मात्र शंका नाही आहे. तद्वर आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात, मधुर संगीत ऐकूयात आणि लगेचच वळूयात मैदानाच्या आतमध्ये. स्वतःशी तरबायचं असतं, कारण संकटांना पाहून जर का आपण रडलो तर संकट आपल्याला संपवतात आणि लढलो तर आपण संकटांना संपवणार आहोत. अर्थात मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना या खेळाडूंना आता मात्र हद बोलवून चालणार नाही. अभि नाही तो कवी नाही, पुन्हा पुन्हा संधी मिळणार नाहीये. पहिल्या मॅच मध्ये परास्त झालो आहोत, दुसऱ्या मॅच मध्ये संधी मिळाली आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल. ज्याला संधी मिळते तो भाग्यवान, जो संधी निर्माण करतो तो खऱ्या अर्थानं बुद्धिवान आणि जो संधी सोनं करतो तो विजेता. आज या संधीचं सोनं करावा लागेल. येणारे 6 बॉल 18 ची आवश्यकता असताना यज्ञेश घरत याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. 6 बॉल आणि 18 धावा. स्ट्रायकर वरती विवेक जाधवला आपण पाहतोय. 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर कॅश प्राइस 500 रुपये त्याला देण्यात आलाय. हा बॉल खोलामध्ये टाकला होता, हलक्या हाताने केले शॉट, फाईन लेगला. बॅटची चायनीज कट, रुबी कट घेतलीये. आता मात्र समीकरण बदलतायत. 5 बॉल आणि 17 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 17 धावा. समीकरण बदलत चाललेत, मॅच बदलत चालली आहे. मॅच मधला रोमांच मात्र तितकासा शिगेला जाऊन पोहोचलाय. एक चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो आहोत. उत्कंठावर्धक अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्येकाला हवेत षटकार चौकार ती पाहायला मिळत आहेत. मैदानावरती रन्स येत आहेत. रोहित पाटील स्ट्रायकिंग वरती आहे, यज्ञेश घरत गोलंदाजी मार्क वरती आहे. 5 बॉल आणि जिथे 17 ची आवश्यकता. सामना चालू आहे जरीमरी नागाव, त्याचे विपक्ष खेळते आर्यन ग्रुप चिरले. या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहतो आहोत. महत्वपूर्ण सामना इथे पाहायला मिळतोय. अर्थात दोन्ही संघाला करो अथवा मरोची ही स्थिती. पुढचा चेंडू यावेळेला देखील डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक आहे, एकाच हातामध्ये प्रयत्न केले परेश ठाकूर त्या ठिकाणी होता, परंतु धावा मिळतील त्याच्या. चेंडू सीमारेषा पार, चौकार. तिथे यहां वहां देखो जहां सारे जहां बस आपलीच हवा. रोहित पाटील काय खेळतोय भावा. रन्स आल्यात तुझ्या बॅट मधून. येणारे चेंडू ते 4. 13 ची गरज. 4 बॉल 13 ची आवश्यकता असताना फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला गेला. झेल फलंदाज बाद. साहेब देखील खुश असतील, कारण आता संघ मॅच मध्ये आलाय आर्यन ग्रुप चिरले. आणि खऱ्या अर्थाने एका बाजूला या आता मात्र चिंतेचं वातावरण असेल आदरणीय वैभवजी कडू साहेब यांच्या चेहऱ्यावरती, मनावरती, कारण आपला संघ आता अडचणीमध्ये अडकलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये संघनायकाहूनही अधिक जास्तीची महत्वाची असते ज्यांनी संघ पुरस्कृत केलाय. संघाचे संघ मालक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय ऋषी मुंडे. 3 बॉल आणि 13 ची गरज. मॅच संपलेली नाहीये, कारण मी जिंकलेलो नाहीये ही भावना आपल्याकडे असायला हवी. यावेळेचा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. समीकरण आता बदलू लागले आहेत. 2 बॉल आता मात्र विजयासाठी 13 ची गरज. 2 चेंडू आणि 13 धावा.
जर सामना बरोबरीत आला तर इथे सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळेल. 2 षटकार कदाचित आले ना भूतो ना भविष्यती. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही, परंतु जर 2 बॉल 2 षटकार आले तर सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला, डाऊन द ट्रॅक आले परंतु चेंडूने वेध घेतला. यश रक्षकाचा डॉट बॉल आलाय. आता मात्र मॅचची केवळ औपचारिकता शेष आहे. जर लीगल डिलिव्हरी आली तर या मॅचची केवळ औपचारिकता शेष राहील. 1 बॉल. आता मात्र विजयासाठी 13ची गरज संघ अडचणीमध्ये. जिथे पाहायला मिळतोय जरीमरी नागाव. पुढचा बॉल यावेळेला कवचला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपलाय झेल. इथे मॅच जिंकली आहे. एका 12 धाव संख्येने हा सामना इथे जिंकत असताना पाहायला मिळतोय. आर्यन ग्रुप चिर्ले या टीमने हा सामना इथे जिंकला. संघ